आजच्या गोष्टीचा मुद्दा म्हणजे एक भूताचा वाडा. पावसाळ्याच्या थंड संध्याकाळी आदित्य आणि त्याचे मित्र एका गावाबाहेरच्या जुन्या वाड्याकडे निघाले. सगळ्यांनी त्या वाड्याबद्दल अनेक अफवा ऐकल्या होत्या. रात्री कुणीतरी रडतं, दार आपोआप उघडतात आणि आता गेलं की परत बाहेर यायला जमतच नाही. तर आदित्य त्याच्या मित्राला म्हणतो, कसा चला आज या गोष्टीचा आपण उलगडा करूच, बघूच काय आहे मधा. त्यानं वाड्याचं दार उघडलं. वाड्याचं दार चिरकत उघडलं. आतून सर्व वाज भरला होता. भिंतीवर जुन्या काळातील चित्र होती, धुळीने झाकलेली. सगळ्यांच्या कपाळावर घाम जमा झाला. स्नेहा आदित्यला हळू आवाजात म्हणाली, तुला बरोबर वाटतंय का आदित्य? पण तो काही ऐकायला तयारच नव्हता. पहिल्या मजल्यावर गेल्यावर आदित्यला खोली दिसली. दारावर लोखंडी कुलूप, पण ते तुटलेलं होतं. त्याने आत डोकावलं तर मधोमध एक पेटी ठेवलेली होती. आदित्यने ती सावधपणे उघडली. आत एक जुनी चांदीची माळ आणि एक पत्र होतं. त्याने पत्र बघितलं. पत्रावर लिहिलेलं होतं, जो ही माळ घेईल त्याला वाड्याचा श्राप भोगावा लागेल. तेवढ्यात खालच्या मजल्यावर आपल्यासारखा मोठा आवाज झाला. सगळे घाबरून खाली धावले, पण दार बंद झालं होतं. कुणीतरी बाहेर दार लावलं होतं. वातावरणात थंडावा वाढू लागला. स्नेहाने पाहिलं, पत्राशेजारी अजून एक छोटं कागदाचं तुकडं पडलेलं होतं. त्यावर फक्त एकच वाक्य होतं,